नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत रत्नागिरी येथील चैतन्य सृष्टीमध्ये। चैतन्य सृष्टी हा ना गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा ना एक लक्झरी प्रीमियम बंगलो प्रोजेक्ट आहे। माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे 70 बंगलो आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK 2 BHK 3 BHK असे वेगवेगळे ऑप्शन आहेत। तर हे सगळे ऑप्शन्स ना आपण बघणार आहोत आणि आता जे 70 बंगलो दिसतात ना हे जे सगळे जे कस्टमर होते त्यांना गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजने ना नुसती लँडच नाही दिली आहे, तर प्रॉपर बंगलो लक्झरी प्रीमियम बंगलो बांधून त्यांना दिलेले आहेत। आणि तसाच गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचा अजून एक प्रोजेक्ट येतोय, तो म्हणजे सद्गुरू सहवास। तो सुद्धा रत्नागिरी स्टेशन पासून हार्डली 15 मिनिटावरती आहे। तुम्हाला सेपरेट सातबारा मिळणार आहे आणि तुम्हाला एक लक्झरी 1 BHK 2 BHK 3 BHK बंगलोज बांधून मिळणार आहे। आणि ते कोणत्या क्वालिटीचे आहेत ना, तर ते सुद्धा तुम्हाला इथे चैतन्य सृष्टीमध्येच मी दाखवणार आहे। इथे जे बंगलोज आहेत जे आपण कस्टमर्सना दिलेले आहेत, तर तसेच बंगलो तुम्हाला तिथे पण बांधून मिळणार आहेत। सो बघा, आता या ज्या बंगलोमध्ये ना आपण बघणार आहोत ना, तो गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज कडून ना दिला जाणारा एक 3 BHK बंगलो। आता कस्टमर होते तर त्यांनी ना हा थोडा ना कस्टमाइज केलेला आहे। ओके, तर त्यांनी तो आपल्या पद्धतीने चेंज करून घेतलाय। पण तुम्ही बघू शकता जसं तुम्ही एंटर करता तेव्हा तुम्हाला तुमचा एक सेपरेट सातबारा तुमची जमीन मिळते आणि अशी मस्तपैकी झाडं पण लावून मिळतात। सो कोणाला नको असतं की कोकणामध्ये स्वतःचं घर असावं, आपल्यासाठी एक सेपरेट जागा असावी, आपल्या सेपरेट भिंती आणि अशी मस्तपैकी आपली स्वतःची लावलेली छान अशी झाडं आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आणि भरपूर पाणी आणि इलेक्ट्रिसिटी। तर बघू शकता जे बांधकाम तुम्ही बघाल ना, तर ते सगळं प्रीमियम आणि लक्झरी असं बांधकाम आहे। ओके, सो तुम्ही ज्या प्रकारचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, सो हे बघा असा हा हॉल आहे। आता हे राहतं घर आहे आणि त्याच्याशिवाय बघा आता इथे ॲक्च्युली किचन असतो, पण आता कस्टमरनी इथे डायनिंग एरिया बनवलेला आहे। आता हे इथे वॉशरूम देण्यात आलेले आहेत आणि हा बेडरूम होता, तर बेडरूमचं त्यांनी किचन केलेलं आहे। हे बघा, सो तुम्हाला कस्टमायझेशन इकडे स्लाइड करून मिळतं। आणि या आता आपण जाऊया ते या बंगल्याच्या फर्स्ट फ्लोअरला, जिथे आहेत 2 बेडरूम। हा बघा, एंटर केल्या हा बघा हा पहिला बेडरूम आहे। ओके, सो छान बेड आणि या बेडरूमला बघा प्रीमियम टाईल्स लावलेले आहेत इकडे खालती आणि अशी छान अशी बाल्कनी आहे। आणि या बाल्कनीवरून मी असा पूर्ण आपला जो बंगलो कॉम्प्लेक्स आहे तर त्याचा व्ह्यू बघू शकता। भरपूर मोठी बाल्कनी कम टेरेस म्हणू शकता तुम्ही, असं आहे। आणि प्रत्येक बंगल्याला बघा वेगवेगळे बाजूचा जो बंगला आहे तर त्याला बघा भरपूर मोठं असं टेरेस देण्यात आलेलं आहे। त्याच्या बाजूचा पण बंगलो बघा, तिकडे अजून एक बंगलो आहे, इकडे अजून एक बंगलो आहे। तर आता या बंगलोचे जे ओनर आहेत तर त्यांनी वरती टेरेस केलेलं आहे। ओके, म्हणजे हे बाल्कनी कम टेरेस आणि हा इथे एक बेडरूम। आणि तुम्ही जर याचं फिनिशिंग बघाल तर एकदम उत्तम असं फिनिशिंग आहे। आता बघा हा इकडे बेडरूम आहे आणि या बेडरूम पण बघा तुम्ही, ते छान असा हवेशीर बेडरूम आहे, मस्त हवा लागते बघा। आणि जरी तुम्ही वॉशरूमचं जरी काम बघितलं ना तरी बघा एकदम प्रीमियम क्वालिटीचं असं वॉशरूमचं काम करण्यात आलेलं आहे। आणि या बंगल्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे याला सुंदर असं टेरेस पण आहे, हे बघा। आणि या बंगल्याच्या टेरेसवरती बघा अजून उंचावरती येतं। सो बघा टेरेसवरती आलात ना की समोर तुम्हाला दिसतोय ना, तर तो म्हणजे आपला रत्नागिरीचा समुद्र किनारा। हा जो MIDC एरिया आहे ना, तर त्याच्या पलीकडे रत्नागिरीचा समुद्र किनारा आहे। इथे बघा एक छोटीशी पाण्याची टाकी दिसते, तर तिथेच आपलं रत्नागिरी रेल्वे स्टेशन आहे। आणि त्याच्याशिवाय बघा इथेच जवळ कुठेतरी हातखंबा आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे, म्हणजे तुम्हाला वेल कनेक्टेड अशी ही चैतन्य सृष्टी पण आहे। आणि त्याच्याशिवाय आपला जे सद्गुरू सहवास आहे तर ती पण रेल्वे स्टेशन पासून हार्डली 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे। सो बंगला तर आपला बघून झाला आणि तुम्ही बघू शकता हे जे बंगलोज आहेत तर त्याच्यामध्ये ना जवळजवळ 12 मीटरचा रस्ता सोडण्यात आलेला आहे। आणि इथे माझ्या मागेच बघू शकता तुम्ही श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे। तर या आता मंदिरात जाऊया आणि मंदिरात दर्शन घेऊया। आणि गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहिती आहे, कारण त्यांचा एक ब्रँड नेम आहे रत्नागिरीमध्ये। तर तुम्ही बघू शकता जशी त्यांनी इथे बंगलो प्रोव्हाइड केलेत ना, तशी एवढी भली मोठी पाण्याची टाकी पण प्रोव्हाइड केलेली आहे। काल ती विहीर आहे आणि इथे तुम्हाला 12 भरपूर पाणी मिळतं। तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीज नेहमीच मेक शुअर करतं आपला जो नवीन प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास, तर तिथे पण ना ॲम्पल अमाऊंट ऑफ पाणी अवेलेबल असणार आहे। तर या आता आपण जाऊया श्री दत्तगुरूंचं दर्शन घ्यायला। किती छान सुंदर असं गार्डन मेंटेन केलेलं आहे इथे। आणि तशीच असं जसं श्री दत्तगुरूंचं मंदिर इथे आहे तसंच तुम्हाला आपला जो नवीन प्रोजेक्ट आहे तर तिथे ना आपल्याला समर्थ वाटिका पण मिळणार आहे। छान असं म्हणजे तुम्ही बघू शकता जे पण काय बांधकाम केलेलं आहे ते प्रीमियम क्वालिटीचं केलेलं आहे। म्हणजे सुंदर झाडं पण लावण्यात आलेली आणि ती छान मेंटेन आहेत। तुळस पण बघा किती सुंदर आहे। आणि या आता आपण जाऊया ते मंदिरामध्ये, बघा छान फुलं वाहिलेली आहेत आणि श्री दत्तगुरूंची मूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश।
आपला जो सद्गुरू सहवास नवीन प्रोजेक्ट आहे ना तिथे तुम्हाला ना 1 BHK 2 BHK 3 BHK मिळणारच आहेत. मला 1 BHK आहेत ते ट्विन बंगलोच्या स्वरूपात पण मिळणार आहेत. म्हणजे जरा कमी बजेटमध्ये मिळेल पण क्वालिटी तुम्हाला एकदम प्रीमियम आणि लक्झरी मिळणार आहे. तर या आता इथे ना चैतन्य सृष्टीमध्ये जे 1 BHK ट्विन बंगलो आहेत ना तर ते बघूया. सो हा बघा आता इकडे आहे तो 1 BHK ट्विन बंगलो. एक साईड एका कस्टमरची आहे आणि एक साईड दुसऱ्या कस्टमरची आहे. सो या आता ही साईड आपण ओपन केली आहे तर या बघूया. आणि तुम्ही बघू शकता सगळीकडे मस्तपैकी झाडं आहेत. हे बघा भरपूर झाडं आणि छान मेंटेन आहेत. सो हा तुम्ही बघू शकता 1 BHK ट्विन बंगलो. बघा हॉल याने ओपन किचन ठेवला आहे. जसं मी तुम्हाला बोललो की गदरेज सिग्नेचर प्रॉपर्टीज तुम्हाला ऑप्शन देतं की जो आपला बेसिक फॉर्मॅट आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर इथे बघा यांनी असंच किचन केलेलं आहे. किचनच्या बाजूलाच इथे मस्त छान असा वॉशरूम आहे आणि हॉलवरून आपण इकडे वरती जायचं आहे आणि वरती आपल्याला मस्तपैकी बेडरूम विथ बाल्कनी मिळणार आहे. सो बघा हा असा स्पेशियस असा बेडरूम आहे आणि याला अशी सुंदर बाल्कनी आहे. आणि बघा असा निसर्गाच्या सानिध्यात व्ह्यू आहे बघा एकदम शांतता काय म्हणता. आणि पाण्याची टाकी पण आहे. त्याच्याशिवाय बघा इथे पण एक वॉशरूम आहे आणि इकडे मागे आहे हा एक छोटासा टेरेस कॉम्पॅक्ट टेरेस आणि याला इथून पण एंट्री आहे. आणि आता आपण बघणार आहोत ना तो जो आहे 3 BHK बंगलो. ओके सो मागे बघतोय ना बघा श्री समर्थ म्हणून तर तो आहे आपला 3 BHK बंगलो. या आतमध्ये जाऊन बघूया. आणि जसं मी तुम्हाला बोललो या प्रोजेक्टचं बांधकाम बघा म्हणजे केवढा मोठा रस्ता सोडलेला आहे. हे सगळे NA प्लॉट आहेत. आणि या समर्थमध्ये जाऊया. आणि यांनी मेक शुअर केलंय की ना खूप चांगल्या प्रकारचं ना व्हेंटिलेशन प्रत्येक बंगल्याला दिलेलं आहे. बघा इथे भरपूर झाडं आहेत. आणि बघा इकडे गार्डनसाठी ना त्यांनी चिऱ्यांचं पण बांधकाम देतात किंवा फ्लेवर ब्लॉकचं पण तुमच्यावरती डिपेंड आहे. पण यांनी पण बघा ना का भरपूर झाडं लावली आहेत इथे मस्त. कोणाला असं वाटणार नाही की आपला स्वतःचा एक असं छान 3 BHK बंगला पण असावा. रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून जवळ असे झाडं. आणि या आता आतमध्ये जाऊन बंगला बघूया. असा हॉल आहे डायनिंग एरिया आहे. इथे त्यांनी अजून बसण्याची अरेंजमेंट केली आहे. इथे किचन आहे. इथे एक बेडरूम आहे. इथे वॉशरूम आहे. तो एक बेडरूम खाली आहे आणि 2 बेडरूम वरती. सो असा स्पेशियस असा आपला हा बंगलो आहे. सो बघा हा इथे एक बेडरूम आणि याला पण अशी छान बाल्कनी दिलेली आहे. आणि बघा असा जंगल व्ह्यू दूरवर लांबवर दिसतं ते रत्नागिरी रेल्वे स्टेशन. ही छान अशी बाल्कनी आणि इथे पण वॉशरूम आहे बघा. आणि त्याच्याशिवाय हा इथे बेडरूम आणि हा अशी इथे बाल्कनी दिलेली आहे बघा. अशी आपण तिथेच होतो. पण एक वॉशरूम आहे. प्रत्येक बेडरूम हा मास्टर बेडरूम आहे. आणि वरती आहे ते टेरेस. टेरेसला फक्त व्ह्यू बघा. हा 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 छानपैकी टेरेस. इथे संध्याकाळचं बसायचं. ओके सूर्यास्त कुठेतरी तिकडेच होत असेल. आणि असं मस्त सूर्यास्त आणि अशी हे जंगल असं मस्तपैकी एन्जॉय करायचं. कोणाकोणाला आवडेल. तर ही तशी साईट आहे. तशीच आपली सद्गुरू सहवासची पण साईट आहे. सो हा 3 BHK बंगलो तुम्ही बघितलात. आता एक अंडर कन्स्ट्रक्शन बंगलो आहे. 2 BHK ट्विन बंगलो म्हणा किंवा 4 BHK बंगलो म्हणा तर तिथे जाऊया आपण. आणि आपला हा जो चैतन्य सृष्टी प्रोजेक्ट आहे जिथे आपण आता ॲट प्रेझेंट आहोत तर तिथे ना फक्त एकच प्लॉट अवेलेबल आहे. आणि तिकडे ना इधर तुम्हाला 2 BHK ट्विन बंगलो मिळेल किंवा तुम्हाला एक 4 BHK बंगलो मिळेल. तर हा अवेलेबल आहे. तर हा तुम्ही इथे बुक करू शकता. ओके सो या हा आपण बघून घेऊया. मोठं गार्डन एरिया आहे. हा असा हॉल आहे. इथे किचन आहे आणि इकडे वॉशरूम आहे. आणि यांनी बघा पार्टिशन वॉल अजून टाकली नाही आहे. पण याचा बघा ना हॉलला बघा हाईट बघा फक्त. ओके सो इथे वॉशरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे. तो बोललो जसं तुम्हाला म्हटलं हा 2 BHK ट्विन बंगलो आहे. सो इथे जर पार्टिशन केलं तर हे सेपरेट होतील. सो इथे एक छोटीशी बाल्कनी दिलेली आहे. इथे वॉशरूम आणि हा बघा हा इथे असा बेडरूम असा व्ह्यू आणि असून एक छोटीशी बाल्कनी विथ दिस व्ह्यू. तो इथे तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्हाला इथे 2 BHK ट्विन बंगलो सुद्धा घेऊ शकता किंवा हा अख्खाच्या अख्खा 4 BHK बंगलो पण घेऊ शकता. तर तुम्हाला आयडिया आली असेल की गद्रेज सिग्नेचर प्रॉपर्टीज कोणत्या प्रीमियम लेवलचं काम करतात ते. आता जाऊया आपण यांच्या नवीन साईटला जिथे मोठ्या प्रमाणात तुम्हाला बंगलो बांधून मिळणार आहेत. तर ती साईट पण रत्नागिरी स्टेशनपासून हार्डली 15 मिनिटावरती आहे. ओके आणि अतिशय सुंदर साईट आहे. तर चला निघूया आता त्या साईटला जायला. सो चैतन्य सृष्टीतून आता आपण आलो होते आपल्या सद्गुरू सहवासमध्ये. ओके आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता बॅनर तर लागलेलेच आहेत पण तिकडे बघा काम पण एकदम जोरात चाललेलं आहे. गद्रेज सिग्नेचर प्रॉपर्टीचं हेच महत्त्वाचं आहे की टाइमली डिलेवरी आणि प्रीमियम प्रोडक्ट. ओके सो तुम्ही मागे बघू शकता ही आपली साईट आहे. ओके सो जर तुम्ही बघितलात ना ही साईट आहे ना आपली ती रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून हार्डली 15 मिनिटावरती आहे. आणि आपला जो हातखंबा म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे आहे तर त्याच्यापासून पण हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे.
म्हणजे जर तुम्ही मुंबई गोवावरून ड्राईव्ह करून येताय तर तुम्ही 2 मिनिटात इथे पोहोचू शकता आणि बाकी तर सगळं ॲक्सेसिबल आहेच. सो एकदम ऑसम प्रॉपर्टी आहे. आणि बघा रत्नागिरी म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर गणपती पुळे येतं, गणेश घोळे येतं, आरेवारे सारखा समुद्र किनारा आहे, कशेडी टेबल पॉइंट आहे, पावसचा समुद्र किनारा आहे, त्याच्याशिवाय थिबाचा पॅलेस आहे, थिबा पॉइंट आहे, त्याच्याशिवाय विदा सावरकर म्हणा, लोकमान्य टिळक म्हणा किंवा आपले कवी केशवसुत होते यांच्या पुण्यचरणांना पावन झालेली अशी ही आपली रत्नागिरी भूमी आहे. तुम्ही इथे जर राहिला आला तर तुम्हाला इथे राहण्याचा आनंद मिळेलच, कारण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात असं मस्तपैकी राहताय आणि त्याच्याशिवाय तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज पण मिळतील. म्हणजे इथे रत्नागिरीमध्ये झोमॅटो, स्विगी या सगळ्या गोष्टी पण अवेलेबल आहेत, डीमार्ट अवेलेबल आहेत, हॉस्पिटल चांगली अवेलेबल आहेत. सो या सगळ्या गोष्टी पण आहेत आणि त्याच्याशिवाय बरीचशी टुरिस्ट डेस्टिनेशन पण जवळपासच आहेत. म्हणजे तुम्ही जर बंगला घेताय तर तुम्ही जरी 4-5 दिवस फिरण्याचा प्लॅन बनवला किंवा 8-10 दिवस तरी तुमचं फिरून संपणार नाही किंवा प्रत्येक वेळी एका नवीन डेस्टिनेशनला तुम्हाला फिरता येईल. सो असा हा आपला गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टीजचा प्रोजेक्ट आहे सद्गुरू सहवास. इथे तुम्हाला सद्गुरू वाटिका पण मिळणार आहे आणि दत्तप्रसाद नगर असा स्टॉप पण आहे. याच्या समोरच वाडी वस्तीमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही याच्याबद्दल नक्की विचार करा. याच्याबद्दल तुम्हाला अधिक डिटेल जाणून घ्यायची असेल तुम्हाला स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या.